नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा याच आठवड्यामध्ये होणार आहे आणि हप्ते वितरणाचा जी.आर देखील पुढील काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होणार आहे। पण याच पार्श्वभूमीवरती ज्या लाडक्या बहिणींना अजून हप्ते आले नाही आहे, ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाले नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणींसाठी आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ। जर तुमच्या परिसरामध्ये अशा लाडक्या बहिणी असतील की ज्यांची कागदपत्रे पडताळणीमध्ये ई-केवायसी झाले नाही आहे पण निकषांमध्ये बसत आहेत, पात्र आहेत, अशा लाडक्या बहिणी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या ई-केवायसीमध्ये ज्यांची कागदपत्र पडताळणीमध्ये ई-केवायसीमध्ये चुका दुरुस्ती राहिलेल्या होत्या, तर अशा लाडक्या बहिणींची ई-केवायसी सुरू आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना कागदपत्र पडताळणीमध्ये दुरुस्ती राहिलेली होती म्हणजे चुका झालेल्या होत्या, अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा लाभ आला नव्हता, त्या पुन्हा ई-केवायसीमध्ये पात्र झाल्या, त्यांनी पुन्हा नव्याने ई-केवायसी केली आणि त्याच्यामध्ये पात्र ठरून त्यांना जानेवारी महिन्याचा लाभ आलेला आहे। अशा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा लाभ देखील येणार आहे। पण अजून देखील महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त संख्येमध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना ई-केवायसी करताच आली नाही। OTPचा प्रॉब्लेम असेल, आधार अपडेट असेल, तर अनेक कारणं आहेत। तर याच्यामुळे अनेक लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना ई-केवायसी करता आली नाही आहे। सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी ई-केवायसीची चुकीची माध्यमं सांगितली जात आहेत की आम्हाला मेसेज करा, त्याचबरोबर ई-केवायसी पुन्हा सुरू झालेली आहे, अशा व्हिडिओज येत आहेत। पण अजून तरी या संदर्भात ई-केवायसी सुरू झाली नाही आहे। पण अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांची ई-केवायसी सुरू झाली नाही आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाचीच बातमी म्हणजेच संबंधित ज्या महिला आहेत तर जवळच्या असणाऱ्या महिला बालविकास विभागामध्ये विनंती अर्ज देत आहेत आणि त्याचबरोबर लक्षात घ्या, त्या ठिकाणी आमचा लाभ आहे पुन्हा मिळवण्यासाठी ई-केवायसी सुरू करा, अशा प्रकारची मागणी करत आहेत। आणि संबंधित विभागामार्फत ही माहिती आता या संदर्भातली मागणी शासनाकडे देण्यात आलेली आहे। तर यामध्ये आता लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे संबंधित विभागामार्फत शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आलेली आहे की लाडक्या बहिणी आहेत, खरोखर पात्र आहेत, कागदपत्र पडताळणीमध्ये फक्त त्यांची ई-केवायसी राहिलेली आहे, मग अशा लाडक्या बहिणींना ई-केवायसी उपलब्ध करून देण्यासाठीची मागणी तर करण्यात आलेली आहे, पण अजून या संदर्भात शासनाचा निर्णय झालेला नाही आहे। तर ही आनंदाची बाब आहे। तर याच्यामध्ये लाडक्या बहिणीचा विचार करून कदाचित फक्त ज्यांची ई-केवायसी झालेली नाही अशांसाठी लक्षात घ्या, ई-केवायसीचा ऑप्शन उपलब्ध करून दिला जाऊ शकतो। पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अजून तरी ई-केवायसी सुरू झाली नाही आहे, ही केवळ बाब शासनाच्या निदर्शनास आणलेली आहे। यावरती ज्यावेळी विचार विनिमय होईल त्यानंतरच या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। संबंधित विभागामार्फत लक्षात घ्या, शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिलेली आहे। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या संदर्भात अपडेट येईलच। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालेली नाही आहे अशा लाडक्या बहिणींनी इतर कोणत्याही ठिकाणी ई-केवायसी करू नये। जोपर्यंत शासनाच्या अधिकृत लक्षात घ्या, शासनाची अधिकृत तशी नोटीस येत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात कुठल्याच गोष्टीवरती तथ्यता देता येणार नाही आहे। आम्ही देखील प्रतीक्षेत आहोत, आम्ही देखील वाट पाहत आहोत की लाडक्या बहिणींची खरोखर पात्र असून काही कारणांमुळे ई-केवायसी करता आले नाही आहे अशा लाडक्या बहिणींना ई-केवायसी करून कमीत कमी चालू हप्ते, मागील थकीत हप्त्यासंदर्भात तरी सध्या बोलता येणार नाही आहे, पण चालू हप्ते तरी त्यांना मिळावेत हीच आपल्या चॅनलमार्फत अपेक्षा आहे। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती ज्यांची ई-केवायसी झालेली नाही आहे अशा लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। शासनाचा निर्णय काय होतो याकडेच लक्ष लागून आहे। लवकरच अपडेट या संदर्भात येणे अपेक्षित आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। त्यामुळे तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।